शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। मुंबईतल्या 4 जागा ठाकरे पक्ष लढणार आहे असं ही यादी बघितल्यानंतर स्पष्ट होतंय। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचं नाव अंतिम करण्यात आलंय, तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आता त्यामुळे सांगलीत काँग्रेस काय भूमिका घेत आहे याकडे लक्ष लागलेलं आहे। तर कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडलेली आहे ठाकरे पक्षाकडून पाहूया। उद्धव ठाकरे पक्षाची ही यादी। बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील, तर हिंगोलीतून नागेश आष्टीकर यांचं नाव निश्चित झालेलं आहे। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलाय। शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नाशिकमधून राजाभाऊ वाजे, उद्धव ठाकरे पक्षाची ही उमेदवार यादी जाहीर झालेली आहे। 16 जणांची नावं आहेत आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। सांगलीची जागा चंद्रहार पाटील त्या ठिकाणी उमेदवार असतील असं उद्धव ठाकरेंनी सभेतच जाहीर केलेलं होतं। जो जनसंवाद मेळावा त्यांनी घेतलेला होता त्याच ठिकाणी त्यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली होती। काँग्रेस आजही आग्रही आहे सांगलीच्या जागेसाठी। आजही काँग्रेसचे काही नेते वरिष्ठांना भेटणार आहेत। मात्र एकीकडे उद्धव ठाकरे पक्षाकडून ही उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यात चंद्रहार पाटील यांच्या नावावर सांगलीतून शिक्कामोर्तब करण्यात आलंय। दुसरीकडे संभाजीनगरची जागा जिथे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांकडूनही या ठिकाणच्या जागेसाठी एक मोठा वाद होता। चंद्रकांत खैरे यांनी त्या ठिकाणी प्रचारासाठी म्हणून स्तंभपूजन सुद्धा केलेलं होतं प्रचाराची सुरुवात करण्याच्या दृष्टीने। मात्र त्यानंतर अंबादास दानवे हे सुद्धा त्यांनी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलेलं होतं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी या दोन्ही आपल्या नेत्यांसोबत बैठकही घेतलेली होती। अखेर चंद्रकांत खैरे यांच्या नावावर ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। ठाकरे गटाची ही उमेदवार यादी आपण पाहतोय। 17 जणांची यादी आहे। दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाईंना उतरवण्यात आलेलं आहे। सांगलीतून चंद्रहार पाटील यांचं नाव अधिकृतपणे त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे, तर हिंगोलीतून नागेश आष्टीकर यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाची ही उमेदवार यादी आपण पाहतोय। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलेला आहे। तर शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे माजी खासदार त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रायगडमधून अनंत गीते यांच्या नावाची घोषणा आधीच झालेली होती, आता अधिकृतपणे यादी समोर आलेली आहे, ज्यात अनंत गीते यांचं रायगडमधून नाव आहे। आता तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी तिथे लढत असेल। सिंधुदुर्ग रत्नागिरीतून विनायक राऊत यांचंही नाव आधी त्या ठिकाणी जाहीर झालेलं होतं। ठाण्यातून राजन विचारे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास। मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत पुन्हा एकदा त्या ठिकाणी लोकसभेच्या रणांगणात उतरतील। मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर। तर या सगळ्या संदर्भात सांगलीचे जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही संवाद साधलेला होता। काय म्हणाले होते ते ऐकूया। गेल्या वेळची सुद्धा निवडणूक जर बघितली आपण, लोकसभेची असेल किंवा विधानसभेच्या वेळेस ही आघाडी नव्हती, पण लोकसभेच्या वेळेस सुद्धा महाविकास आघाडीने सगळे मिळून बरोबर काम केलेलं होतं। कारण गेल्या वेळेस हीच जागा आदरणीय राजू शेट्टी साहेबांना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आदरणीय विशालदादा होते, पण त्यावेळेस सुद्धा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून आदरणीय विशालदादांचा त्यावेळेस प्रचार केलेला होता। त्यामुळे त्यावेळेची परिस्थिती जशी होती सर्वजण एकत्र होतो तशीच यावेळेची परिस्थिती असेल असा माझा विश्वास आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। ही ते 17 चेहरे 17 नावं असतील जे 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील। ठाण्यातून राजन विचारे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, चंद्रहार पाटील असतील सांगलीतून संजोग वाघेरे, मावळमधून भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डीतून
ठाकरेंच्या शिवसेनेचे हे उमेदवार संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचं नाव अंतिम करण्यात आलं आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। काही नावांची घोषणा उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणच्या जनसंवाद मेळाव्या दरम्यानच केलेली होती। उर्वरित नावांचं काही ठिकाणी ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत नेत्यांमध्ये वाद होता, जसं संभाजीनगरचं आपण बघू शकतो। मात्र आता अधिकृतपणे ही नावं समोर येत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे उमेदवार आहेत जे लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरतील।